मंडळी दुसऱ्याच्या विहिरीतलं पाणी घेऊन कुठवर वावरं हिरवी करायची? आपली बी विहीर असली पाहिजे आणि आपल्याच पाईपलाईनच्या चेंबरनं पाणी थेट वावरात आलं पाहिजे, अख्खं रान भिजलं पाहिजे, अशी इच्छा शेती करणाऱ्या प्रत्येकाची असते. पण या इच्छेबरोबरच कित्येकांच्या मनात अशी भीती असते की विहिरीला एकदम इतके पैसे कुठून आणायचे. बरं, पैसे टाकून विहिरीला पाणीच नाही लागलं याची सुद्धा भीती असते. एक चुकीची जागा, एक चुकीचा अंदाज आणि लाखो रुपये चिखलात अशी स्थिती निर्माण होऊ शकते. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का, विहीर काढण्यासाठी सरकार तुम्हाला भरघोस अनुदान देतं. तुम्हाला असे वैयक्तिक पैसे फार कमी खर्चावे लागतात. म्हणूनच ही सरकारी अनुदान मिळणारी विहीर योजना काय, या योजनेतून किती रुपये अनुदान मिळतं, कोणती कागदपत्र जमा करावी लागतात, प्रोसेस काय असते, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. मंडळी, निसर्गाच्या फेऱ्यात बसलेले फटके किंवा चुकलेले निर्णय बऱ्याचदा शेतकऱ्यांना तोट्यात घेऊन जातात. विहिरीची प्रक्रिया सुद्धा शेतकऱ्यांसाठी तितकीच जोखमीची असते. विहीर काढण्यासाठी जागा बघण्यापासून बांधकाम पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागतं. जमीन ढासळणं, खडक लागणं, पाणी न लागणं, विहिरीच्या तळातून गाळ येणं, अशा कित्येक अडचणी येऊ शकतात. म्हणून या प्रक्रियेदरम्यान काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. हीच प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेतोय. सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जागेची निवड. विहीर काढताना 60% यश हे जागा बरोबर निवडण्यावर अवलंबून असतं. जर जागा चुकीची असेल तर किती व्यवस्थित मशीन लावली आणि किती खोदाई केली तरी पाणी मिळेलच असं नाही. मग सगळ्यात पहिला प्रश्न येतो, तो जागा कशी बघायची. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शेतात नैसर्गिक उतार कोणत्या दिशेने आहे ते पहा. जमिनीचा चढ उतार, मातीचा प्रकार आणि आसपासचा पाण्याचा साठा विचारात घेणं महत्वाचं आहे. नद्या, तलाव किंवा नाले यांसारख्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांच्या जवळची जागा योग्य ठरते. तिथं माती ओलसर राहते. यामध्ये भूजल तज्ञांचा सल्ला सुद्धा महत्वाचा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी बघण्याची पद्धत. आजपर्यंत आपण पाणी बघण्याच्या अनेक पद्धती ऐकल्या आहेत. त्यापैकी कोणती पद्धत योग्य आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिली पद्धत म्हणजे वैज्ञानिक मशीन सर्वे. तज्ञांच्या मते ही सर्वात खात्रीशीर पद्धत आहे. यामध्ये 80 ते 90% यश मिळण्याची शक्यता आहे. मशीनमुळे जमिनीखालील पाण्याचे थर, दिशा, खोली अचूक कळते. त्यामुळे ही पद्धत आज सर्वाधिक प्रमाणात विश्वसनीय मानली जाते. दुसरी पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धत. त्यामध्ये नारळ किंवा लिंबूचा वापर होतो. पण या पद्धतीतून पाण्याचा अंदाज अचूक कळेल असं ठामपणे सांगता येत नाही. या पद्धतीत काही वेळा अंदाज चुकूही शकतो, कारण त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो. तिसरी महत्वाची पद्धत म्हणजे अनुभवी पाणी शोधकांच्या माध्यमातून पाण्याचा शोध घेणं. हे पाणी शोधक अनुभवावर आधारित आपली पाण्याची योग्य जागा सांगतात. पण मंडळी, या पाणी शोधकांचा अंदाज प्रत्येक वेळीच खरा ठरेल असं सांगता येत नाही. अशा वेळी बरीच मंडळी मशीन सर्वेही करतात आणि शोधकाच्या माध्यमातूनही पाणी बघतात. दोन्ही पद्धतीची मतं जुळली तर यशाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणजे आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे बिगर खडकाळ भागात किंवा शेतीमध्ये खोदाई सोपी आणि स्वस्त आहे. खडकाळ भागात खोदाई खर्चिक आहे, अर्थातच तिथं ब्लास्टिंग लागू शकतं. त्यासोबतच विहिरीची 50 फूट खोली किमान आणि व्यास 10 ते 15 फूट ठेवल्यास पाण्याचा साठा चांगला राहतो. विहिरीला मजबूत रिंग बांधकाम आणि सुरक्षा आवश्यक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मोटर पाईप आणि वायरिंगची निवड. म्हणजे मोटर पाईप आणि वायरिंगची निवड करताना पाण्याची खोली लक्षात घ्यावी. खोली जास्त असेल तर स्टेज जास्त असलेली मोटर घ्यावी. पाईपची निवड करताना ISI मार्क असलेली पाईप घ्यावी. वायरिंगसाठी नेहमी कॉपर वायरचा विचार केला तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे खोदाईचा खर्च अंदाजे किती येतो. म्हणजे आपण जर पारंपरिक क्रेनच्या माध्यमातून विहीर खोदत असू तर साधारणपणे 5 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. कदम खडकात फायर करून खोदाई केल्यास 50 तासात काम पूर्ण होतं, ज्यामध्ये खडक आणि खोलीनुसार खर्च बदलतो. विहिरीच्या काड्यांच्या बांधकामांचा खर्च खडी, रेती, सिमेंट आणि लोखंडाचा वापर यावर अवलंबून असतो. एकंदरीत संपूर्ण विचार करता लागणारा कालावधी, मजूर आणि साहित्य या सगळ्यावर तो खर्च अवलंबून असतो. आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे सरकारी अनुदानाचा. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थातच मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी 5 लाखांपर्यंतचं अनुदान दिलं जातं. या योजनेत पात्र होण्यासाठी अर्जदाराच्या नावावर किमान 0.60 हेक्टर म्हणजे साधारण 1.5 एकर शेती असावी लागते. शेतकरी अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, महिला शेतकरी, दिव्यांग व्यक्ती किंवा अल्प व अत्यल्प भूधारक असावा अशी अट आहे.
या आधीची तर विहीर काढायचे त्या जमिनीवर शासनाच्या कोणत्याही योजनेतून विहीर किंवा शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा आणि जमिनीच्या 7/12 उतार्यावर पूर्वीपासूनच विहीर नोंदवलेली नसावी. म्हणजे या संबंधित दुसरी योजना आहे ती म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. विशेषतः अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी योजना आहे. त्या योजनेतून विहीर खोदण्यासाठी तसेच जुनी विहीर दुरुस्तीसाठी किंवा इनवेल बोरिंगसाठी 100% अनुदानानुसार मदत मिळते. शासनाची आणखी एक योजना विहिरीसाठी आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ही योजना अनुसूचित जाती आणि नवबुद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते. यामध्ये विहीर खोदण्यासाठी अनुदान आणि इतर सिंचनाचं साहित्य दिलं जातं. या तीनही योजना शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. आता मुद्दा उरतो तो विहीर अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचा. तर बघा मंडळी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही SC किंवा ST लाभार्थी असाल तर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जमिनीचा 7/12 उतारा आपल्याकडे असायला हवा. त्याचबरोबर अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थ्याचं प्रतिज्ञापत्र, आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, तसेच तलाट्याकडून मिळालेला जमीन धारणा क्षेत्राचा दाखला आणि विहीर नसल्याचा दाखला ही कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्राम रोजगार सेवक किंवा ग्राम विकास अधिकाऱ्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता. तुमच्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सुद्धा अर्ज करता येऊ शकतो. अर्ज केल्यावर प्रक्रिया होते आणि मग टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यावर योजनेचं अनुदान हे जमा केलं जातं. विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर संबंधित कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचे तांत्रिक अधिकारी जागेची पाहणी करतात. त्यानंतर अनुदानाची पुढील रक्कम जी असते ती तुमच्या खात्यावर जमा केली जाते. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भूजल सर्वेक्षणाच्या नियमानुसार तुमच्या प्रस्तावित विहिरीच्या जागेपासून दुसऱ्या कोणत्याही विहिरीचं अंतर हे 500 फूट म्हणजे 150 मीटर दूर आहे का हे तपासून बघा. जर हे अंतर 500 फुटांच्या आत असेल तर भूजल सर्वेक्षण विभागाकडून विशेष परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र अर्थातच NOC घ्यावी लागते. नाहीतर तुमचा अर्ज बाद होतो. जर तुम्ही मनरेगाचा आधार घेत असाल आणि त्यातून अनुदान मिळवत असाल तर मशीनऐवजी मजुरांचा वापर करून खोदकाम करणं बंधनकारक असतं. अशा वेळी JCBचा वापर केल्याची नोंद झाल्यास तुमचं अनुदान रद्द होऊ शकतं. त्याचबरोबर विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांकडे मनरेगाचं जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. त्या मजुरांची ऑनलाईन हजेरी वेळेवर भरली जात आहे का याची खात्री ग्राम रोजगार सेवकांकडून करून घ्या. मंडळी, शेती मातीतले प्रयोग म्हणजे अर्थातच जोखीम आली, पण ही जोखीम जबाबदारीनं पत्करता आली तर त्याचं सोनं होतं. विहिरी संदर्भातल्या या प्रक्रियेत कायम तुम्ही एक जबाबदार तज्ञांचा सल्ला घ्या आणि या योजनेचा फायदा उठवा. बाकी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी गाव भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.